गुड मॉर्निंग फ्रॉम काठमांडू. आपण सध्या काठमांडूला पोचलेलो आहोत आणि आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मयकर एक प्रवासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपला आजचा ब्लॉग काठमांडूच्या या हॉटेलमध्ये. काल आपण प्रवास केला, रात्री खूप लेट झाला होता, 12-12:30 वाजले होते आपण हॉटेलला येईपर्यंत. तर असा आहे आपला हा रूम. मला दिसतोय जो मागे तसा, मी आणि माझी आई एका रूममध्ये आहोत. आजचा प्लॅन जबरदस्त आहे. मला तुम्ही बघितलं असेलच टायटलवरती. आज आम्ही जाणार आहोत एव्हरेस्ट साईट सीन करायला. बाय फ्लाईटने, विमानाने साईट सीन करणार आहोत एव्हरेस्टचं. तुम्हालाही दाखवेन. तुम्ही नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर चला जाऊया. अजून जरा आंघोळ वगैरे करूया, फ्रेश होऊया. आता वाजले सकाळचे 5:30. इंडियामध्ये 5:15चा टायमिंग झाला आहे. 15 मिनटं आम्ही पुढे आहोत तुमच्या मुंबईच्या. आपली अजून गाडी यायची आहे, अजून आलेली नाही आहे, त्यामुळे बाहेर मस्त बोलताना तोंडातून वाफा येतात, बाष्प थंडीमुळे. आणि हे आमचं असं काही हॉटेल आहे, हॉटेल नारायण. आता वाट बघतोय आमच्या छोट्या गाडीची, ज्या छोट्या गाडीतून आम्ही जाणार एअरपोर्टपर्यंत, ह्या एअरबेसपर्यंत. माउंटन सफारी आहे एक, तर ती आपण पाहणार आहोत. टी टाईम. आपलं आधार कार्ड आणि पैसे आपण इकडे पे करणार आहोत. आपलं पर हेड 9,500 रुपये. ET एअरवेजचं आपलं एरोप्लेन चार्ज. तर इथे टोमॅटोची गाडी आम्हाला पिकअपला आली आणि आमचा प्रवास सुरू. तर आता आपण एटी एअरलाईन्सला आलेलो आहे. तिकडनं आता आपल्याला एटी एअरलाईन्सचं फ्लाईट घेऊन वरती दर्शन जाणार आहे. हे आहे डोमेस्टिक एअरपोर्ट, नेपाळ, काठमांडू. इकडनं मस्तांग पण हेलिकॉप्टर राईड आहे. तर आता हे म्हणतात की आधार कार्ड नाही चालत. आधार कार्ड चालत नाही, कारण सगळ्या ठिकाणी आधार कार्ड चालतं. तरी येताना तुम्ही तुमचं पॅन कार्ड चालतं, पॅन कार्ड पण खिशात आहे. तर इकडे डिपार्चर. तर मागे नाही बसायला मिळालं म्हणजे मिळालं. हो ते आता काय सीट नंबर आहे त्याच्यावरती. ठीक आहे, सीट 3A. सिक्युरिटी चेक करून आतमध्ये आलेलो आणि आता गेट नंबर 2. आपल्या ग्रुपमध्ये 14 जणं आपण एकत्र सगळे चाललो ह्या एटी फ्लाईटमध्ये. आणि हे असं आहेत बोर्डिंग पासेस. 8 वाजता अनाऊन्स होईल आणि मग आपण फ्लाईटमध्ये जाऊ. चेकिंग सुरू झालेलं आहे तर. आणि बोर्डिंग कारण सगळ्यांचं आमच्याकडून फर्स्ट टाईमच आहे. हॅलो. डेक्कन एअरलाईनच्या बस आठवल्या माझ्या सीट बघितल्यावरती. आई आणि ताई, मजा येते तुम्हाला? गुलाबी थंडी एअरपोर्ट. आपला मराठी ब्लॉग आहे, नो इंग्लिश. मराठी चॅनल अमेय मयकर एक प्रवास यूट्यूब चॅनल. यूट्यूब. आता आमच्या बसमध्ये सगळे मराठीच पब्लिक आहेत. तो वैतागणार आहे फॉरेनर, तो पण मराठी बोलले ना, भरोसा नाही त्याचा. मुंबई एअरपोर्टचे दिवस आठवले जॉब करताना. एअरपोर्ट त्या बाजूला आहे. हां, मेन तिकडे. हे चार्टर्स विमान इकडे या साईडला असणार. सब छोटा छोटा ATR. इधर यहाँ से सिर्फ ये माउंटेन वाला फ्लाइट ही उड़ता है क्या?
माउंटेन और पोखरा का भी। हमारे इंडिया में इसको ATR बोलते हैं। अच्छा, यहाँ पे भी ATR ही बोलते हैं। हे पाठीमागे पूर्ण काठमांडू शहर दिसतंय। हां, हे काठमांडू आहे। तर आपलं हे छोटं ATR आलेलं आहे। ह्या छोट्या ATR मधून आम्ही ट्रॅव्हल करणार आहे माउंटेन सफारी, आणि ही माउंटेन सफारी होणार आहे नेपाळ काठमांडू एअरपोर्टवर। We are late. Already late हो चुका है। जाइए जल्दी चलो चलो। आपल्या हातात आपला कॅमेरा आहे आणि आपलं शूटिंग आपणच स्वतः करायचं आणि आपलं चेक इन चेकआउट। नमस्ते या। हा बघा 6, 7, 8, 9, 10. माझी 3 आहे, तुझी 2 पुढे। हो, सेकंड नंबर हा 3 आहे, हा 2 आहे। ओके. हा, तर आपली ही सीट पाठीमागे संगीत आहे, पुढे नीलमताई आहे, तिकडे आई आहे आणि आमची दीदी। दीदी तिकडे आमच्या सगळ्यांसाठी एक फुल सीट मिळालेली आहे आता। नेपाळमध्ये या फ्लाईटमध्ये त्याच्या ATRमध्ये आपण पहिल्यांदा प्रवास करतो, तेव्हा सगळ्यांना आपण हा सुखद आनंद द्यायचा प्रयत्न करतो। फार महाग नाही आहे, 9,500 फ्लाईटचं तिकीट आहे। सकाळी 8चं आमचं बोर्डिंग होतं आणि इकडे येण्यासाठी तुम्ही कुठल्याही तुमच्या ज्या हॉटेलमध्ये आहात तिकडनं तुम्हाला हे बुकिंग मिळू शकतं। त्यांच्या कार्स येतात, तुम्हाला पिकअप करतात। मला कार वगैरे हॉटेलवरनंच पिकअप केलेलं होतं आणि एअरपोर्टला आणलं होतं। आमचा 14 जणांचा पूर्ण ग्रुप आहे। ऑनलाईन पण तुम्ही चेक करू शकता किती फ्लाईटचे तिकीट्स आहेत, आणि माउंटेन फ्लाईट्स म्हणतात त्यांना। हे असं ATR आहे, शॉर्ट फ्लाईट आहे। विमानाने आमचं U-टर्न मारलं आहे आणि ही फक्त कैलास पण नाही, ही फक्त एव्हरेस्ट माउंटन्स कव्हर करणार आणि हे पूर्ण नेपाळ शहर 20, 30, 40, 50, 60 जबरदस्त। खाली दिसते ती पूर्ण नेपाळ काठमांडू सिटी। खाली एअरपोर्ट आहे बघताई, रनवे, त्या रनवेवरून आपण टेक ऑफ केलं। असं वाटतं ना आपण तिकडे त्या कोपऱ्यात खाली होतो आणि आता एवढ्या वरती आलो। सर्वात समोरच्या दिसतात त्यांना त्या लांगथांग रेंज आहेत, एव्हरेस्टच्या सर्वात लॉंगेस्ट माउंटेन रेंज आहेत।
अर्ली मॉर्निंग झालं असतं ना, 7 वाजताचं फ्लाईट असतं ना, तर आपल्याला ते गोल्डन व्ह्यू दिसतो ना, जो गोल्डनपणे बर्फाची चादर येते. कारण हे फॉग सगळं खाली निघून जातं. हे निसर्ग एक अशी रचना आहे ना की ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या प्रतिकृती तुम्ही विचार कराल ना, ती प्रतिकृती तुम्हाला दिसत जाईल. आता या ताईंना शिवचा प्रतिकृती दिसली, मला हनुमानाची प्रतिकृती दिसते. हा माउंटेन जो तुम्हाला दिसतोय ना, हा बरोबर समोर आहे तो, हा गौरीशंकर माउंटेन आहे. ओके, 2 त्याची टोकं आहेत. मी अजून थोडा झूम करतो. 2 टोकं आहेत, त्याच्यामुळे एक छोटं टोक आहे ते गौरी आणि त्याच्या बाजूचं आहे ते गौरी शंकर. एव्हरेस्ट राईड करा मित्र. हे एव्हरेस्ट रांगा जेवढ्या ठिकाणी बर्फ दिसत आहेत, सगळ्या ठिकाणी एव्हरेस्ट रांगा दिसत आहेत. आणि अजून हे फेब्रुवारी मार्चपर्यंत, जेव्हा मार्चला किंवा मेला इकडे आलात तर तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट सगळे डोंगर बर्फाने पूर्ण झाकून गेलेले असतील. आणि आता आपण बरोबर गौरीशंकरच्या इथे आलेलो आहोत. मी एकदा परत झूम करतो जेणेकरून तुम्हाला गौरीशंकर झूम क्वालिटीमध्ये ना कॅमेरा व्हायब्रेट करतोय, पण तुम्हाला त्यात कळलंच असेल. माउंट मेलो मीटरमध्ये 7181 मीटर. हा माउंट जोयू आणि हा माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट, जोयू पर्वत आणि कंचनगंगांच्या रांगा सुद्धा याच डिव्हिजनमध्ये नेपाळमध्येच येतात. माउंटन्स त्याच्यामध्ये आहेत. मी एक झूम करतो. मित्रांनो, जर नेपाळ करत असाल तर तुम्ही ही राईड जरूर करा, कारण या राईडमध्ये फुल धमाल राईड जरूर करा. कारण महाग आहे, पण तुम्हाला या आपल्या डोंगरांची माहिती सगळी व्यवस्थित मिळेल. सगळे आता माउंटन्स बघतात आहेत, जे आम्ही पहिले बघितले, आता त्यांची साईड बघतात आहेत ते लोक. या साईडला पूर्ण नेपाळ सिटीची किंवा नेपाळचा एरिया आहे. आमची बघते आता इकडनं या साईडून जवळ आहे. आपल्या इकडे आपण बघत होतो तेव्हा लांब दिसत होते, पण ह्या इकडनं जरा खूप जवळून आले. टच नाही झालं, टच झालं. नेपाळ एअरलाइन्स दुबई सक्सेसफुली आणि व्यवस्थित लँड झालेलो आहोत आम्ही. खूप छान झाली एव्हरेस्ट राईड. एव्हरेस्ट राईडला बरेच माउंटन्स बघितले, गौरीशंकर माउंटन खूप मस्त होतं. हिमालय एअरलाइन्स, नेपाळ एअरलाइन्स, सावली एकदम छान दिसत होती हिमालय. त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्ट. टेक ऑफ.
टेक ऑफ केलं तर थोडंसं आमचीच आहे हा आमची आहे. आता एअरपोर्टमधनं बाहेर गेल्यावरती आपण परत एकदा भेटू. एअरपोर्टमधनं बाहेर पडायचे तयारी करत यामध्ये आपण बसमध्ये आहोत आणि नेपाळ रिजवान इंटरनॅशनल एअरपोर्ट. त्यांचा युट्यूब चॅनल पहा येणार जरूर येणार. अमय मयकर एक प्रवास हा हे आता 8 तारखेच्या नंतर गेलो. हो हो तिथे इंटरनेटचाच प्रॉब्लेम आहे. अरे वा तुमच्या कार्यकर्त्यांना पण सांगा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला. म्हणून विचारलं तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. अमय अमय मयकर एक प्रवास.